विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे, त्याची उत्तरं द्या. तुम्हाला चित्रकला आवडते का? हो. तुम्ही कधी चित्र काढलीत का? हो. कशाची चित्र काढली? फळांची, फुलांची, झाडांची, डोंगरांची. म्हणजे फळांची, फुलांची, झाडांची अशी वेगवेगळी चित्र तुम्ही काढली. ही चित्र काढत असताना तुम्ही कोणत्या साहित्याचा वापर केला? पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी, स्केच पेन, रंग. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचा, साहित्यांचा, रंगांचा वापर करून तुम्ही ही चित्र काढली. बरं, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही जे रंग वापरले ते रंग कोणत्या रंगांचे रंग वापरले? तेलखडू, स्केच पेन, वॉटर कलर. म्हणजे हे रंगांचं वेगवेगळं साहित्य झालं, पण रंग कोणते वापरले? लाल, पिवळा, निळा, हिरवा, केशरी, पोपटी, काळा. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहेत ते वापरून तुमच्या आवडीची चित्र तुम्ही काढता, बरोबर ना? हो. तर आज आपण एक अशीच वेगळ्या प्रकारची कला, जी चित्रकलाच आहे परंतु ती चित्र वेगळ्या पद्धतीने काढली जातात, ती आपण आज शिकणार आहोत. शिकायची ना नवीन चित्रकलेचा प्रकार तुम्हाला? हो. तर ही जी चित्रकलेचा प्रकार आहे तो आहे वारली चित्रकला. तर आज आपण मराठी विषयाच्या पाठ 9 वारली चित्रकला या पाठातून ही वारली चित्रकला म्हणजे काय असते, ही चित्रकला कोण काढतं, ही चित्र काढत असताना कशा पद्धतीनं काढली जातात, ही चित्र काढण्यासाठी कोणते रंग वापरतात, ही चित्र काढायला कोणतं साहित्य वापरतात, हे आपण वारली चित्रकला या पाठातून पाहू. तुम्हाला आवडेल ना वारली चित्रकला हा धडा शिकायला? हो. चला तर मग पाहूयात वारली चित्रकला. वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. डॉक्टर गोविंद गारे हे व्यासंगी लेखक आहेत, संशोधक आहेत, विचारवंत आहेत आणि साहित्यिकही आहेत. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुंडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे
लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात, परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत, सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याच्या विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार बहुमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशाच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी-शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यांसाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे.